लातूर शहर काँग्रेसला इच्छुकांची मोठी गर्दी. प्रतिसाद पाहून उमेदवारी अर्जासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ. आगामी लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मोठा प्रतिसाद लाभला असून केवळ 8 दिवसात तब्बल 400हून अधिक इच्छुकांनी उमेदवारी मागणी पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत. कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करून पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी मुदतवाढीला हिरवा कंदील दिला असून आता इच्छुकांना 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत उमेदवारी मागणीचे अर्ज सादर करता येणार आहेत. लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार उमेदवारी अर्ज मागवण्याची मोहीम सुरू केली होती. शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत जवळपास 400हून अधिक इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. ॲडव्होकेट किरण जाधव यांनी सांगितले की हा प्रतिसाद पक्षासाठी अत्यंत उत्साहवर्धक असून केवळ सक्रिय कार्यकर्तेच नव्हे तर विविध समाज घटकांचे, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि मुख्य व्यक्तींनीही उमेदवारी मिळवण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारीसाठी असलेली ही उत्सुकता लातूरमध्ये काँग्रेसच्या वाढत्या ताकदीचे आणि जनमानसातील विश्वासाचे प्रतीक असल्याचे मत यावेळी ॲडव्होकेट किरण जाधव यांनी व्यक्त केलंय. निवडणुकीच्या अनुषंगानं लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने मागच्या 8 दिवसापासून इच्छुक उमेदवारांच्या मागणी अर्ज या ठिकाणी घेण्यास सुरुवात केली होती. अत्यंत उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे. जवळपास 400 या ठिकाणी इच्छुकांनी त्यांचे उमेदवारीसाठी मागणी अर्ज सादर केलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर पाहत असाल तर एवढा मोठा प्रतिसाद आहे. विविध पक्षाचे तर आहेतच, प्लस सामाजिक संघटनेचे सुद्धा विविध पदाधिकाऱ्यांनी इथं पक्षाकडे उमेदवारीसाठी मागणी या ठिकाणी दाखल केलेली आहे. प्रतिसाद अत्यंत उत्तम आहे. आज खरं तर मुदत संपते आहे, परंतु बऱ्याच ठिकाणावरून आम्हाला विनंत्या येत आहेत की लग्नाच्या तारखा आहेत, त्यामुळं आणखीन काही दिवस त्यामध्ये वाढ करावी. म्हणून त्या सर्व याचा विचार करता काही दिवसाची यामध्ये आम्ही वाढ निश्चितच करणार आहोत. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.